आपले छोटूच्या बरोबर फणसे नावाचे आमचे एक कॉमन मित्र होते. तो छोटू ह्याला माझ्या घरी घेऊन आला. कशासाठी? तर जसं आत्ताही मेघन जे काम करतो ना ते फार मोठं काम आहे. ते म्हणजे कलाकार गोळा करायचं काम करतो. अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या मुलांपासून, त्यावेळेला छोटी मुलं नव्हती, आमच्यासारखी कॉलेजमधली मंडळी होती. आणि एक दिवस अचानकपणे त्या फणसेच्या बरोबर मेघन माझ्या घरी आला. मेघनला मी ओळखत नव्हतो, मला मेघन ओळखत नव्हता. आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी आमची संस्था काढायची आहे, आमचा विचार चालू आहे. आर्केटीची मंडळी होती, मेघन, अरविंद हे आर्केटीचे लोक होते. तर आमच्यात तू येशील का? अरे म्हटलं मला काडीचं कळत नाही यातलं, मला घेऊन काय करणार आहेस तू? तो म्हणे काही प्रश्न नाही, मी आहे ना. हे मी आहे ना ते अजूनही बोलतो. 50 वर्ष ह्या त्याच्या मी आहे ना मी ही संस्था चालली. आणि खरं सांगतो म्हणजे नाटक शिकवण्यापासून आणि आम्हाला याच्यात तयार करण्याचं सगळं काम मेघननी केलं. ही संस्था 50 वर्ष चालण्याचं क्रेडिट, सगळ्यात जास्ती क्रेडिट हे मेघन गुप्तेला आहे. त्याच्यामुळे ही संस्था चालली. आणि खरंच सांगतो सगळ्यांनी खरंच त्याचं कौतुक करण्याची गरज आहे. नाहीतर 50 वर्ष संस्था चालत नाही आणि मराठी माणसांच्या तर कधीच चालत नाही. कोणतेही वाद न होता, अप अँड डाऊन झाले असतील, खालीवर होतं, दॅट इज ओके, पण अप अँड डाऊन